हॅलो, मी प्राची. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात लॉर्ड्समधील क्रिकेटचे मैदान आणि सोबतच फादर टाइम वॉल आणि मीडिया सेंटरला भेट देणार आहोत. तर पॅव्हेलियनच्या बाहेर पडल्यानंतर निळ्या रंगाचे बोर्ड असलेली भिंत आपल्याला पाहता येते. त्यालाच फादर टाइम वॉल असे म्हणतात. सुरुवातीपासूनच लॉर्ड्स हे जगातील सर्वात प्रतिष्ठित असे मैदान आहे. क्रिकेटर्स या ग्राउंडवर त्यांच्या खेळाचा वारसा तयार करण्याच्या अपेक्षेने येतात की ज्याचा उपयोग भविष्यातील पिढीला मार्गदर्शक ठरेल. केवळ याच हेतूने या वॉलची रचना करण्यात आली. क्रिकेटमधील आत्तापर्यंतचे या मैदानावरील विशेष महत्त्वाचे वर्ष आणि त्यातील क्षण या वॉलवर नोंदवलेले आहे. लॉर्ड्समधील मीडिया सेंटर हे पत्रकार, प्रसारक तसेच ग्राउंडवरील क्रिकेट मॅच आणि इतर इव्हेंट करणाऱ्या स्टाफसाठी डिझाईन केलेले एक अत्याधुनिक ठिकाण आहे. प्रेस कॉन्फरन्स, कॉमेंट्री आणि क्रिकेट मॅच सुरू असताना मीडिया सपोर्टिंगचे काम इथूनच चालते. लॉर्ड्समधील हे मीडिया सेंटर त्याच्या आधुनिक वास्तुकला, भविष्यकालीन सुविधा तसेच क्रिकेट ग्राउंडचे योग्य व्ह्यूसाठी प्रसिद्ध आहे. लॉर्ड्समधील पॅव्हेलियन, म्युझियम, मीडिया सेंटर याचबरोबर ग्राउंडवरील पिच हा लॉर्ड्समधील विशेष महत्त्वाचा भाग आहे. खेळामध्ये निपक्षपातीपणा येण्यासाठी तसेच बाउन्स व्यवस्थित येण्यासाठी येथील पिच तयार करण्यासाठी रेग्युलर मूव्हिंग, रोलिंग, वॉटरिंग आणि विशिष्ट हवामानानुसार ग्राउंड कव्हरिंग करण्यासाठी येथील ग्राउंड्समेन सतत दक्ष असतात. आजही आमच्या टूरच्या माध्यमातून या प्रतिष्ठित ग्राउंडवर पाय ठेवण्याची संधी मिळाली. या मैदानाच्या गौरवशाली इतिहासाबद्दल आणि गेल्या काही वर्षांमध्ये मैदान गाजवणाऱ्या दिग्गज खेळाडूंबद्दल खूप आदर वाटला. लॉर्ड्सचा प्रत्येक कोपरा परंपरा आणि वारसा दाखवतो. कपिल देव, गावस्कर, गांगुली, द्रविड, तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांचे कौतुक ऐकताना आणि त्यांनी ज्या ठिकाणी हे ग्राउंड गाजवले अशा ठिकाणांना भेट देताना बहुमान वाटला. त्या दिवशी लॉर्ड्सला भेट देणे हे केवळ एक स्वप्नच पूर्ण झाले नाही, तर अभिमानाचा आणि कर्तृत्वाचा क्षण जगल्याचा आनंद झाला. आणि ऐतिहासिक पॅव्हेलियन व हिरव्यागार आउटफील्डमधून व्हिक्टोरियन वास्तूतील सॉव्हेनियर शॉपची भेट घेऊन परतीचा मार्ग गाठला. तर लॉर्ड्समधील ही ट्रिप आम्ही लंडन सेंट्रलपासून सुरू केली होती. तसेच प्लेयर्स डायनिंग रूमची ही टूर आम्ही प्री बुक केली होती. या सर्वांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. लॉर्ड्स रिलेटेड 2 व्हिडिओ मी याही अगोदर पब्लिश केले आहेत, नक्की पहा. लंडनबरोबरच नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि जर्मनीतील इतर ठिकाणांचे व्हिडिओही अपलोड केले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण व्हेनिस, रोम, पिसा, फ्लॉरेन्स आणि व्हॅटिकन सिटीची भटकंती करण्यासाठी इटलीच्या नवीन ब्लॉग सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.